नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। तालुकास्तरीय पार पडलेल्या क्रीडा स्पर्धेची चौकशी व खेळाडूला न्याय मिळेल का? दिनांक 21 ऑगस्ट 2024 बुधवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा अध्यक्ष श्री निलेश गायकवाड समवेत सचिन घोडके, तक्रारदार आबासाहेब झुंबर रामफळे, राहणार सुरेगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर, दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या। सदर स्पर्धेमध्ये त्यांचा मुलगा नामे प्रबुद्ध आबासाहेब रामफळे हा सरस्वती विद्यालय विसापूर या शाळेकडून 17 वर्ष वयोगटातील खेळाडू म्हणून त्यांनी 48 वजन गटात कुस्ती खेळण्यासाठी भाग घेतला होता। सकाळी 11 वाजता खेळाडूचे वजन घेण्यात आले। यावेळी एका खेळाडूचे वजन जास्त असल्याने त्यांचे निदर्शनास आले, म्हणून ही बाब आयोजकांच्या लक्षात आणून देण्यासाठी आयोजकांना खेळाडूचे वजन 48 किलोपेक्षा जास्त असल्याचे, ओव्हरवेट असल्याचे सांगितले, परंतु आयोजक यांनी कोणतीही सकारात्मक निर्णय घेतला नाही। तसेच कुस्ती ही सेमीफायनल पर्यंत आली असताना याबाबत आक्षेप घेतल्यामुळे आयोजकांनी सेमीफायनलची कुस्ती थांबवली आहे आणि त्यांनी लगेच सांगितलं की 1 किलो वजनाची सूट दिलेली आहे, परंतु वजनात सूट दिल्याबाबत कोठेही परिपत्रकात किंवा माहिती पत्रकात तसे नमूद करण्यात आले नाही। तरीही कुस्ती दुसऱ्या दिवशी सकाळी घेऊ असा आयोजकांनी सांगितले, परंतु दुसऱ्या दिवशी आम्ही उपस्थित राहिलो, परंतु कुस्ती घेतली नाही व नंतर त्यांच्याकडून पुन्हा सांगण्यात आले की सोमवारी तुमची कुस्ती घेऊ, परंतु सोमवारीही त्यांनी कुस्ती घेतली नाही व आम्हाला कसलाही संपर्क केला नाही। तरी यामुळे खेळाडूवर मोठ्या प्रमाणावर अन्याय झालेला असून या प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालून मुलगा प्रबुद्ध आबासाहेब रामफळे याला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे। या ठिकाणी कलेक्टर कचेरीला भेट देण्याचं कारण असं आहे की मागील आठवड्यामध्ये जो काही शालेय कुस्ती स्पर्धेमध्ये गैरप्रकार झाला तो उघडकीस आणण्यासाठी आज आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना भेट देण्यासाठी आलो होतो। ती गोष्ट त्यांच्या लक्षात आणून देण्यासाठी आलो होतो। मागील आठवड्यामध्ये जे काही 16 तारखेला शालेय कुस्ती स्पर्धा झाली त्याच्यामध्ये आमचे सहकारी मित्र आबासाहेब रामफळे यांचे चिरंजीव प्रबुद्ध आबासाहेब रामफळे हे 48 वजनी गटामध्ये कुस्ती खेळले। त्यांचे प्रतिस्पर्धी प्रभू जामदार हे ओव्हरवेट असताना देखील त्यांना तेथील आयोजकांनी कुस्ती खेळण्यास परवानगी दिली। ही गोष्ट आबासाहेब रामफळे असतील किंवा आमच्या प्रबुद्धचे कोच असतील त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ती बाब त्यांच्या लक्षात आणून दिली आयोजकांच्या की हा मुलगा ओव्हरवेट असताना देखील तुम्ही कसं काय ती कुस्ती खेळू शकता। तर मीही त्या कुस्तीला हजर होतो। आमच्या समोर त्यांनी असं सांगितलं की 1 किलो सूट दिलेली आहे आणि 1 किलो पर्यंत चालू शकतं, वजन कमी जास्त असेल तरी काय हरकत नाहीये। आमचं म्हणणं हेच होतं त्या दिवशी त्यांना, हरकत नाही 1 किलो जास्त असू द्या, पण वजन तुम्ही आत्ता घ्या आणि जर 1 किलोच्या फक्त आतमध्ये असेल तर ती कुस्ती होऊ द्या, अन्यथा ती कुस्ती रद्द करून तुम्ही प्रबुद्धला त्या ठिकाणी विजय घोषित करा आणि फायनल फेरीसाठी पुढे पाठवा। असं न करता त्यांनी आम्हाला सांगितलं की शनिवारी ती कुस्ती होईल, शनिवारी सकाळीच वजन घेऊ आणि लगेच ती कुस्ती आपण करू। शनिवारी तो प्रकार घडला नाही, म्हणजे अनुचित प्रकार घडला त्या दिवशी त्यांनी आम्हाला टोलवटोलीची उत्तरं दिली, नाही आज होणार नाहीये, मग आता आपण सोमवारी घेऊ। सोमवारी आम्ही सर्व परत गेले असता सोमवारी आम्हाला सांगण्यात आलं की नाही सोमवारी होणार नाही आणि ती कुस्ती गुरुवारी होईल। आमचा या ठिकाणी असा आक्षेप आहे की तुम्ही फक्त जो कोणी आमच्या प्रबुद्धचा प्रतिस्पर्धी होता त्याला तुम्ही वजन कमी करण्यासाठी संधी देत होतात, या व्यतिरिक्त दुसरं काही एक कारण असू शकणार नाही। कारण 8 दिवस तुम्ही कुस्ती लांबवताय तुमच्या म्हणण्यानुसार, ही बाब अतिशय निंदनीय आहे। खेळाडू कुठलाही असू द्या, कोणीही असू द्या, त्याला समान त्याचा हक्क बजावता आला पाहिजे आणि असं जर होत नसेल तर नक्कीच आमच्यासारखी सामाजिक चळवळीत काम करणारी लोक पुढे आल्याशिवाय राहणार नाही। आणि असं होत असताना ही बाब आम्ही आपले क्रीडा जिल्हाधिकारी कुरंगे साहेब यांच्या लक्षात आणून दिली। कुरंगे साहेबांना आबासाहेबांनी तसं एक लेखी पत्र देखील दिलेले, निवेदनही दिलेले आणि तेच निवेदनची दखल घेण्यासाठी
आम्ही त्याच्याही पुढचं पाऊल उचलत आम्ही माननीय कलेक्टर साहेबांना आज इथे भेटण्यासाठी आलो होतो. कलेक्टर साहेबांनी वेळ दिला आणि खुरांगे साहेबांचे आम्ही इथे आभार मानतो. त्यांनी एवढी तत्परता दाखवून आता ते कलेक्टर कचेरीला येऊन आम्हाला भेटलेले आहेत आणि झालेला सर्व प्रकार आम्ही त्यांच्या समोर उघडकीस आणलेला आहे. त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की ही कुस्ती उद्या सकाळी वजन घेतल्यानंतर लगेच 15 मिनिटांमध्ये होईल अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे. आणि असं जर होत नसेल तर तुम्ही ती कुस्ती खेळू नये, त्याच्या पुढचा निर्णय आम्ही जिल्हा क्रीडा अधिकारी असतील त्यांच्या वतीने घेतली जाईल. आणि आम्ही नक्कीच जर त्या मुलाचं वजन जास्त असेल किंवा तो कुस्ती खेळण्यास दिरंगाई करत असेल वजन घेतल्यानंतर, तर आम्ही त्याला बाद करून प्रबुद्धला पुढच्या फेरीमध्ये पाठवू एवढा शब्द त्यांनी दिलेला आहे. म्हणून आम्ही पुनश्च एकदा खुरांगे साहेब असतील किंवा आपले जिल्हाधिकारी साहेब असतील यांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो, थांबतो. जय भीम, जय संविधान, जय भारत.